हा इथे काय करतोय? ह्याला आत कोणी घेतलंय? हा जेलमध्ये होता ना? यू आउट नाव. एजे मला माहिती आहे तुम्ही खूप चिडलात माझ्यावर आणि मी तुमचा राग डिझर्व करतो, 100% डिझर्व करतो. पण एजे मी आता बदललोय. मी तो आधीचा विक्रांत नाही राहिलोय. मी माझ्या ईश्वरासोबत आहे आता. मी खोटं बोलतोयस तू. तुझ्यासारखा माणूस ना कधी सुधारू शकत नाही. हे ठरवणारा तुम्ही कोण? सॉरी एजे, पण विक्रांत दादा माझा भाऊ आहे आणि माझा माझ्या भावावर पूर्ण विश्वास आहे. सरस्वती, तुझ्या ह्याच भावानी एवढा मोठा क्राईम केलाय, तू विसरलीयस? एजे मला मान्य आहे मी खूप मोठी चूक केली आहे, पण मला त्या चुकीची जाणीव झाली आहे. एजे मला ईश्वराने याआधी सगळं दिलं होतं. एक चांगली नोकरी, सोन्यासारखी बायको, आमचा संसार, माझं बाळ, सरूसारखी बहीण, तुमच्यासारखे गोड नातेवाईक. पण मी सगळं गमावून बसलो माझ्या चुकांमुळे. पण आता नाही. आता ईश्वराने मला माझ्या सगळ्या चुकांची जाणीव करून दिली आहे आणि मी बदललोय आता, खरंच. म्हणून एजे माझी तुम्हा दोघांकडे विनंती आहे की माझी ही चूक सुधारण्याची अजून एक संधी द्या मला, प्लीज. अजिबात नाही. तुझ्यासारखा माणूस कुठलीही संधी देण्याच्या लायकीचा नाही. एजे, आत्ताच्या आत्ता याला बाहेर काढा. नाही एजे, मला असं वाटतं आपण विक्रांतला एक संधी द्यायलाच हवी. व्हॉट? दुर्गा, तू बोलतेस? तुला माहिती आहे ना विक्रांतनी काय केलंय? This wasn't expected from you, दुर्गा. अनएक्सपेक्टेड तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या अलीकडे आपल्याकडे घडायला लागल्यात. पण एजे, तुम्ही श्वेताला एक संधी दिलीत ना. लीला आईंना तर प्रत्येक वेळी चूक केल्यावर तुम्ही माफ करताच. मग विक्रांतला एक संधी मिळू नये? एजे, विक्रांत सरस्वतीचा भाऊ आहे आणि त्याला असं घरात येण्यापासून थांबवणं बरं नाही दिसत. विक्रांतनी केलेली मिस्टेक नाहीये दुर्गा. इट्स अ ब्लडी क्राईम. आणि त्याचे इंटेन्शन्स दरवेळेला चुकीचेच होते दुर्गा. आजी, तुम्हीच मला म्हणालात ना की माणसाला आयुष्यात काहीतरी नवीन, काहीतरी चांगलं करायचं असेल तर एक संधी मिळायला हवी. मग तीच संधी विक्रांतला मिळायला नको का? एजे, आम्ही जेव्हा या घरात लग्न करून आलो तेव्हा आमच्या घरच्यांना या फॅमिलीमध्ये इन्व्हॉल्व करून घेतलं. पण जेव्हापासून लीलाई आल्यात तेव्हापासून आमच्या घरच्यांना खूप वेगळी ट्रीटमेंट मिळते. गैरसमज आहे तुझा लक्ष्मी. असं काहीच नाहीये. आपण कधीच या घरामध्ये कोणाबरोबर भेदभाव केलेला नाहीये. हो ना आजी. मग आता तुम्हीच डिसिजन घ्या. आजी, तुम्ही मगाशी मला म्हणालात की वेळ आली की तुम्ही माझ्या पाठीशी उभ्या राहाल. मला वचन द्या, वेळ आल्यावर तुम्ही माझ्या बाजूने उभे राहाल. हो ग बाळा, वचन देते मी तुला. हीच ती वेळ आजी. विक्रांतला माफ करा. विक्रांत कधी सुधारणारच नाही असं आपण गृहीत नाही धरू शकत ना. आणि असं गृहीत धरणं
हा विक्रांतवर आणि सरस्वतीवर अन्याय आहे. आणि आजी, न्याय सगळ्यांसाठी सारखाच असतो ना? हो ना? दुर्गा, तू या अशा बाबतीमध्ये मला तुझ्या पाठीशी उभं राहायला सांगशील अशी अपेक्षा नव्हती केली मी तुझ्याकडनं. तूच मला सांग, विक्रांत बद्दल एवढी सगळी माहिती असताना सुद्धा मी त्याला पाठिंबा कसा देऊ? कारण प्रश्न फक्त विक्रांतचा नाहीये आजी, सरस्वतीच्या भावनांचा पण आहे, ज्याचा आजपर्यंत कोणीच विचार केला नाहीये. म्हणून मला असं बोलावं लागतंय आजी. हा विक्रांत माफीच्या लायकीचा नाहीये. आणि व्हॉट इज रॉंग विथ यू? तुम्ही अशा माणसाला सपोर्ट करताय ज्याला कोणाच्याही इमोशनची काही कदर नाहीये. कितीतरी मुली ह्याच्या प्रेमात पडून स्वतःचा जीव घ्यायला निघाल्या होत्या आणि तुम्ही म्हणताय की ह्याला मी माफ करू? आणि मुळात माफी अशा व्यक्तीला दिली जाते त्याला खरंच सुधारण्याची इच्छा असते. पण हा विक्रांत, तुम्ही सगळे विसरलात का याने काय काय केलंय ते? हा त्याच्या वर्दीचा गैरवापर करून मुलींना फसवायचा. त्याच्या प्रेग्नेंट बायकोचा त्याच्या पोटात वाढणारा त्या बाळाचा पण विचार नाही केला. तिला मारायला निघाला होता. आजी, माझ्या सुद्धा जीवावर उठला होता. नाही, हा कधीच सुधारू शकत नाही. अहो पण मी सांगतोय ना तुम्हाला, मी खरंच सुधारलोय आता. खरंच सुधारलोय मी. हवं तर तुम्ही पोलिसांना विचारा, त्यांच्याकडे आहे ते सर्टिफिकेट. हे बघा, मी जेलमध्ये असताना ना मला सगळ्याची जाणीव झाली आहे. मला माणसांची किंमत काय असते ना ते कळलंय. आणि मला आता माझ्या माणसांना गमवायचं नाहीये परत. हो प्लीज प्लीज, माझी खूप मनापासून विनंती आहे, मला एक चान्स द्या प्लीज, एक चान्स. सरू प्लीज, तू यांना सांग ना ग. हा, मी खरंच सुधारलोय. मला एक संधी हवी आहे. तू प्लीज बोल ना त्याला, प्लीज प्लीज. लीलाई, तुम्ही त्याला सुधारण्याची संधी न देताच दोषी नाही मानू शकत. आजी, आजी प्लीज एक चान्स द्या ना दादाला. प्लीज माफ करा त्याला. आजी, या घरात किती वेळा प्रत्येकांना संधी दिल्या गेल्या. पण इतरांना संधी देऊनही घरच्या सगळ्यांना त्रास झालाय. पण त्याबद्दल कोणीच काही बोलत नाहीये. पण आता हीच वेळ माझ्या भावावर आलीये तर सगळे बोलतायत. तुमच्या म्हणण्याप्रमाणे माझ्या भावाने चूक केली, पण म्हणून त्याचा असा अर्थ होत नाही ना की तो आयुष्यभर चूक करेल. आणि हे घर माझं आहे ना, मग त्या नात्याने माझ्या घरच्यांना घरात येण्यापासून का अडवलं जात आहे? सगळ्यांना समजून घेतलं जातंय घरात, पण मला कोणीच समजून घ्यायला तयार नाहीये. प्लीज एक संधी द्या ना दादाला. प्लीज आजी, तो असं कधीच करणार नाही. प्लीज. अगं हो, येऊ दे ना बाळा. असं काय करतोस? आजी, आई तू काय बोलतेस? अभिराम, आपण सगळ्यांनाच सारखा न्याय दिलाय, संधी दिलीये. श्वेताला संधी दिलीये, नीलालाही दिलीये. मग
विक्रांतला संधी द्यायला काय हरकत आहे? ते माणसं वाईट नसतात रे, परिस्थिती वाईट असते. कदाचित त्याच्यावर तशी परिस्थिती आली असेल म्हणून तो तसा वागला असेल. आता त्याला त्याच्या चुकांची जाणीव झाली आहे, म्हणतोय तो, सुधारलाय तो. मग देऊया ना आपण त्याला संधी. आणि अभिराम, सर्व आपली आहे ना, आपल्याला तिच्या मनाचा विचार करायला हवा ना. ये जा विक्रांत. आजी थँक्यू. एजी, आजवर मी तुमचा प्रत्येक निर्णय मान्य केला. मला पटला नसला तरी कधीच तक्रार नाही केली. एजी, या घरासाठी मी पण खूप सॅक्रिफायसेस केले. माझ्यासाठी तुम्ही ही एक गोष्ट नाही का करणार? एजी, प्लीज माफ करा ना दादाला. एजे, आजपर्यंत मी तुम्हाला नेहमी माझ्या वडिलांच्या ठिकाणीच पाहिलंय. एजे, आज मी मुलगी म्हणून तुमच्याकडे एक गोष्ट मागते. प्लीज ही एक गोष्ट करा ना माझ्यासाठी. प्लीज दादाला माफ करा ना प्लीज. सरस्वती, विक्रांत सारख्या माणसावर मी कधीही विश्वास ठेवू शकत नाही आणि त्याला कधीही मी माफ करू शकत नाही. तू त्याची बहीण आहेस म्हणून तुला त्याच्यासाठी सॉफ्ट कॉर्नर आहे. कारण की तुला त्याचा खरा चेहरा अजूनही माहित नाहीये. तू म्हणतेस तर मी त्याला या घरात अलाउ करीन, पण पुढे त्यांनी परत अशी चूक केली तर मी कोणाचंही ऐकणार नाही. मग कोणाला वाईट वाटो यांना वाटो, मी कोणालाही स्पेअर करणार नाही. I will not spare anybody. Get that? थँक्यू आजी. नको रडूस. हेच तर हवं होतं मला. एजे, आज तुमच्या मनाविरुद्ध मला तुमच्या घरात एंट्री मिळाली आहे. आता हळूहळू बघा मी तुमची कशी वाट लावतो. अजून आली कशी नाही ती? हो, ती आणि यश गेले, तुम्हाला माहित नाही. येईल सांगितलं खबरबात. ही बघ आली. आलीस? ये. काय ग, एकटीच आलीस? यश कुठे आहे? तो नाही आला? नाही. काय ग? नाही, ते शूटिंगला गेली होतीस ना? लीलाला दिलत का सरप्राईज? बाई, काय चकित झाली असेल. आनंद झाला असेल ना ग तिला? ए मला सांग, नाही म्हणजे ती आणि एजे कशी दिसते ग जोडी? अहो, एजे म्हटल्यानंतर काय थाटमाट असेल शूटिंग मध्ये, नाही काय काय? आम्ही नाही गेलो सेटवर. अगं बाई, लब्बाड. तू आणि यश फिरायला गेलेत ना दोघे? असू देत, कळतंय. हेच दिवस आहेत. लग्नाआधी छान फिरून घ्या, मज्जा करून घ्या, हेच दिवस असतात. नाहीतर हे
नेलं तर मला आई, तरी अगं कुठे? बास. अगं तुला वाटतात तशा गोष्टी नाहीयेत. तू या स्वप्नाच्या जगातनं जरा बाहेर ये प्लीज. ए काय काय झालं तुला असं चिडायला? एवढं काय विचारलं मी? अगं तू तुझ्या होणाऱ्या नवऱ्याबरोबर फिरायला गेली होतीस ना, काय काय मज्जा केली आई हे अगं मला एकदा सांग. सांगितलं ना, नको अति स्वप्न बघूस. सगळ्या गोष्टी तुला वाटतात तितक्या सोप्या नाहीयेत. रेऊ बाळा बाबा प्लीज, मला ना आता जर एकटीला राहू द्या, मला कोणाशी काही बोलायचं नाही. ए तू आता हिला काय झालं? मी असं काय बोलले चुकीचं? काहीतरी चालू असतं आपलं हिचं. कालिंदी तिला ना सारखं सारखं टोकत बसू नकोस. अगं जाऊन विचार ना काय झालंय ते. घ्या नाही आता तुम्ही पण मलाच बोला. हा ए, तुम्हाला मीच चुकीची वाटते? तुम्ही मला सांगा मी काय चुकीचं विचारलं तिला? आई आहे मी तिची, आणि आई वडिलांचं ना मुलांवर लक्ष असलंच पाहिजे. त्यांनी प्रश्न विचारलेच पाहिजेत. माझ्या प्रश्न विचारण्याने त्रास होतोय तिला, राग आलाय तिला. येऊ देत राग. देवा, मी आज जे काही केलं ते या घराच्या भल्यासाठीच केलं. गेल्या काही दिवसांपासून या घरामध्ये जे काही घडतंय त्याने दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती तिघी नाराज झाल्यात. त्यांच्या मनातली अढी काढून टाकण्यासाठी मला हे पाऊल उचलावं लागलं तेव्हा. हे घर राखण्यासाठी, सांभाळून घेण्यासाठी, घरातल्यांची मनं सांभाळण्यासाठी, सगळ्यांना एकत्र बांधून ठेवण्यासाठी कधी कधी घरच्या आईला हे असे निर्णय घ्यावे लागतात ना. पण माझ्या अभिरामचं आणि लीलाचं मन मात्र मी दुखावलं. ते नाराज झाले. नंतर या घरातले सगळे अवघड डिसिजन मला घ्यावे लागतात. आणि ते डिसिजन्स घेताना मला माहिती आहे की आपल्याच घरातला व्यक्ती हर्ट होणार आहे. तरी मला तो डिसिजन घ्यावा लागतो. आज त्या विक्रांतला माफ नाही केलं, त्यामुळे सरस्वती हर्ट झाली. फक्त तिच्या सुखासाठी मला विक्रांतला या घरात याची परमिशन द्यावी लागली, ज्याने तिला थोडं बरं वाटेल. पण व्हॉट अबाउट लीला? आई जे बोलली त्यामुळे लीला हर्ट झाली. विक्रांत चांगला माणूस नाहीये हे तिलाही माहितीये, मलाही माहितीये. अँड आय नो शी इज राईट. तरी ती आईला काही बोलली नाही, कोणालाच काही बोलली नाही. ती दरवेळेला या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला सपोर्ट करते. इनफॅक्ट माझ्या प्रत्येक डिसिजनला ती सपोर्ट करते, माझ्या पाठीशी उभी राहते. आता वेळ आली आहे अंतरा की मला आता तिला सपोर्ट करावा लागेल, तिच्या पाठीशी उभं राहावं लागेल. कारण की शी इज राईट.